सकाळी लवकरच झोपमोड झालेल्या लेकीला परत थोपटून असं झोपी लावलं. बायकोला पराठे खूप आवडतात म्हणून तिने माझ्यासाठी अत्यंत आनंदाने बनवायला घेतले. तोपर्यंत इकडं मी गंध आणि दिवा वगैरे लावून छान छान देवपूजा केली. इकडं लेकीने पारुशा तोंडाला एवढी पावडर थापली म्हणून पप्पा ओरडून म्हणाला, नाकाची पावडर पुस तेवढी. बाबा महाराजांचा हरिपाठ ऐकत ऑफिसला गेलो आणि घरी येताना बायकोने पप्पाला असा खाऊ आणला आणि घरी आल्यावर आम्ही बाप लेकीने गॅलरीतून येले येले पावसा म्हणत अशी मज्जा केली. हार आणायला देवबाप्पाला हार आणि माझ्या खारुताईला असं भाजलेलं मक्याचं कणीस घेतलं. स्वतः कवळा कवळा भाग पुढच्या दातांनी असा कुरतडून खाऊन आता काळा पडलेला भाग पप्पा तू खा असं लेक म्हणाली. नंतर श्री रामचरितमानस वाचायला घेतलं. प्रभू श्रीराम म्हणाले, हे भरता, आपल्या मनात तू विनाकारण अपराधीपणा बाळगत आहेस. जीवाची गती ही ईश्वराच्या अधीन आहे हे जाणून घे. बाकी काय हो, चालायचंच नाही का.